मंडळी हे सर्व आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे. इन्ग्रेडियंट्स तर दाखव, इन्ग्रेडियंट्स तर दाखवलेच नाही, चल बाहेर काढते ना परत. आता बघा कसं होत चाललंय ना, गाडा गाडा. ओ मेरे हमराई मेरे हात थांबे रहना. तर मस्त एकदम रोमॅन्टिक डान्स करत करत आपण रेसिपी बनवलेली आहे वाईच्या कवटाची. कांदा, लिंबू आणि ओमानी भाजलेली भाकरी, न भाजलेली. तार है माझा दिल, तू ही माझी मंजिल है, कहीं बीते ना ये राते, कहीं बीते ना ये दिल, बाता रहे मेरा दिल. एकदम चांगली सुरुवात केली आपण आपल्या व्हिडिओला. तर माझ्या पोटाला का हात लावत होतीस? विचारलं होतं, एकाने विचारलं होतं की गुड न्यूज काय आहे. ते तुला होतं काय? ऍक्च्युली तुलाच होता तो. मला वाटलं की मला काय विचारते काय म्हणून. तर गुड न्यूज वगैरे काही नाही आहे, फक्त माझं पोट बाहेर आलं. त्याला प्रेम आहे. आता आतमध्ये करणार आहे, मी जिम चालू करणार आहे लवकरात लवकर. 1 जानेवारी पासून चालू केलं तुला हे बोलणं, आणि आज 22 आहे. 1 जानेवारीला तर रेझोल्युशन घेतो ना आपण, आणि हळूहळू त्याच्यावरती वर्क करतो. आता आपल्या इकडे जवळच कुठेतरी जिम उघडणार आहे, ते मी बघितलेले आणि चौकशी पण केलेली आहे. आता मी पैसे भरेन आणि वर्षभर जाणार नाही. अबे साले, दया काकी झाला हॅलो असं झालंय. हॅलो काय नाही होणार. दया भाभी ऐकलं होतं, आता दया काकी पण. दया भाभी, सॉरी, दया काकी. आणि काय त्या दिवशी काय बोलली, बापरे रोहित शर्माची मोठी फॅन आहे. जशी रोहित शर्मा विसरतो ना, तसं ही सर्व विसरायला लागली. 9 to 10 crore मध्ये बनवलेला इस्कॉन टेम्पल. बापरे, इस्कॉन टेम्पलला एकदम स्वस्त मध्ये बनवून घेतलं होतं तिने. तर आज आपण, तुम्हाला माहिती आहे ना मंडळी, सकाळी आपण कुठे गेलेलो? सॅसून डॉकला, मुंबई ओल्डेस्ट फिश मार्केटला. आणि तिकडनं काय आणलंय मी? वाईची अंडी, गाबोली, पोपट माशाची गाबोलीची रेसिपी तुम्हाला खूप आवडली होती ना, भरभरून साथ दिला होता तुम्ही, म्हणून आपण आज तुम्हाला वाईची, वाम माशाची आज कवटाची रेसिपी दाखवणार आहे. खूप टेस्टी असतात. असं म्हणजे फुल बनवल्यानंतर एकदम टेस्टी. कारण आधी मला नाही आवडायचं, मला असं वाटायचं काय आहे, कसं बनवतात, कसं टेस्ट असणार. पण आपण लग्नात हल्दीमध्ये खाल्लं होता, त्याच्यानंतर मला खूप आवडायला लागलं. त्याच्यानंतर आपण एक रेसिपी, खूप जुनी एक रेसिपी दाखवलं होता. वन ऑफ माय फेवरेट रेसिपी आहे ही. एकदा तुम्ही आपल्या कोळी मित्राला विचारून बघा, जर त्यांनी खाल्ली असेल तर तुम्हाला तो कसा एक्सप्लेन करेल वाईची कवटाची रेसिपी. ये साईडला त्याच अंदाजाने तुम्ही समजणार कशी लागते ती. तर ओमाचा बोट कापलाय, आता कशी आहे? त्याला आरामच नाहीये. हे बघा सुजलाय तो फुल, त्याला आराम नाही झालाय. तो हल्दी टाकलाय मी. हल्दी टाकली. याला फक्त रात्रीच्या टायमिंगला आराम असते. एक भांडी घासायला पण तुम्हाला मदत नाही करणार, मग कसं काय तो नीट होणार? एकच भांडी असते ना, मग ती घासायला कशाला? ती लगेच होते. 4, 5, 10, 12 असतील तेव्हा सांगत जा. एक भांडी घासायला काय कोण मदत करते मंडळी? नाहीतर बोलेल उमा. मला एक ताईने स्वतः फोन करून सांगितलेला की उमा थोडा राग कमी कर, आपल्या नवऱ्याला थोडा कमी ओरड. मी बोलो ताई ते तुम्ही सिरियस घेऊ नका, बोलू ते आम्ही मस्ती करतात. असं पण सिरियस झालेला, म्हणून मी आता काय नाही करणार. एक ताई तरी हाय माझ्या बाजूनी, नाही तर आपल्या मंडळीला वाटते की मीच हिला त्रास देत असतो. आणि तू त्या दिवशी काय मला तू म्हणून बोलत होतीस. तुला शोभते काय नवऱ्याला तू बोलायचं? मला आज पण आठवण आहे, लग्नाच्या दिवशी मी ऐकलेलं होतं की आहो म्हणून म्हणायचं. तेव्हा तुम्हीच मला ठोकलेलं आणि सांगितलेलं की तू आहो म्हणत जाऊ नका, कारण 8 वर्ष झालं मी तुला तू आणि मी बोलून असं म्हणजे फेमिलियर झालंय. तर आहो म्हणते तर असं वाटतं की दुसरं कोणतरी मला हाक मारते. दुसरी बायको दुसरी बायको नाही, दुसरं कोणतरी. दुसरी बायकोचा खूप तुला आहो कोण आवाज देते? दुसरा बायकोच आवाज देते. तर मग पाठी राहिले, मी विसरून जाते सर्व. तर आहो विहो काही नसते, सर्व आपल्या मनात असायला पाहिजे. तू बोलायचं नाही कधी नवऱ्याला, तुम्ही बोलायचा. ओके, आप बोलायचा. ओके, तुम्ही इथे बसणार. आता मी बसून काय म्हणजे तुम्ही इथे येणार. तर आता आपण जी गाबोली घेऊन आलेलो आहे तिला स्वच्छ करून घेऊया. तर स्वच्छ करायला मंडळी कोण कोण असंच थोडासा वर्षी पाणी टाकून स्वच्छ करतात,
पण आपल्या इथे म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये मी बघितलेला आहे असा फडका, म्हणजे एकदम नरम फडका. आता माझ्याकडे तर साऊथ इंडियन असा फडका आहे, तर हे घेऊन आपण धुवूया. का धुण्याचा अर्थ आहे कारण एकदम सॉफ्ट असते ना, याचे काहीही असं निघून नाही जायला आपण ही जी रेसिपी आहे ती तोडफोड करूनच बनवणार आहे. तर तुटणं फुटण्याचा काही विषय नाही, फक्त आपल्याला त्याला स्वच्छ धुवायचे आहे. जे रक्त वगैरे आतडं वगैरे त्याच्यामध्ये मिक्स आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बरोबर. पण गाबोली बघा, आता दिसायला तुम्हाला अशी दिसेल पण खाताना एकदम लाजवाब आहे. आपली आवडती रेसिपी आहे. तर आपण याचे रक्त याचे काहीतरी असेल सगळं ते आतडं वगैरे काढून घेऊया, स्वच्छ घेऊया. उमा पापलेट माशाच्या डोक्यातनं आतडं काढत होती, आता तिला डायरेक्ट गाबोली मध्येच मिक्स आहेत ती काढायची. व्हॉट आर यू सेइंग? रोहित शर्मा बिग फॅन. हे काय नारळाचं पाणी निघालंय? नारळाचं पाणी नाहीये यो, कवट्याचं पाणी आहे. म्हणजे याला धुते मी स्वच्छ. तर गाबोली धुवून झालेली आहे. इकडे काय नाही, आपल्याला गाबोलीला उकलवायची पण असते, तर धुवायचं जास्त टेन्शन घेऊ नका, काहीही टेन्शन नाहीये. आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. जसं आपण एक 5-10 मिनिटात आपली रेसिपी रेडी होऊन जाईल. एकदम सिंपल रेसिपी आहे म्हणूनच एवढी कॉन्फिडन्स दिसते बघा, नाहीतर काय तुला मी चेरी मसाचं कालवण केलेलं आहे मल्लू स्टाईल मध्ये. तुझी आई बनवायची ना केरळला गेल्यावरती? तसाच नसेल बनवला पण थोडंफार चांगला बनवला असेल. आता का पण आज मी कोथिंबीर हे नाही घेणार आहे, कढीपत्ता, कारण सगळ्या जागेत कोथिंबीर शोभत नाही. कोथिंबीर नाही, कढीपत्ता यार, खरंच मी तुझ्या सोबत राहून सगळं विसरून जाते. ये तर आता आपण काय करूया, ये गो ये मैना पिंजरा बनाया चांदी का. तू एक काम कर ना, इंडियन आयडल मध्ये जॉईन कर ना, सगळं ब्लॉगिंग बिगिंग सोडून, ते जास्त बरं होईल. आणि मी पिक्चर मध्ये जाते, जसं मी जेनेलिया डिसूजा आहेतच. जेनेलिया देशमुख, जेनेलिया डिसूजा. चल आता मंडळी, हे सर्व आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे. म्हणजे कोथिंबीरच आहे तिची. तू पहिले इन्ग्रेडियंट्स तर दाखव. इन्ग्रेडियंट्स दाखवलेच नाही, चल बाहेर काढते ना परत, अर्धवट मुलगी. तर मंडळी, इन्ग्रेडियंट्स म्हणजेच साहित्यामध्ये काय काय आहे ते आता उमा बायको काय बोलतात त्याला, जेनेलिया बायफ्रोबिगेट करते त्याला, बायफ्रोगेट करते आणि आता सांगणार. तू मराठी मीडियम मध्ये होता, सर्वांना माहितीये, कशाला तू नुसता बरोबर गुरगुर करते. आता मराठी मीडियम मध्ये होतं तर काय इंग्लिश नाही येत बोलता? मला येते, चांगली बोलता येते. बोल. तर हे आहे वेलतुळ्ळी पच्चमळग. हे आहे चिली, गार्लिक अँड लसूण. चिल्ली गार्लिक अँड जिंजर. तर आता तुम्हाला साहित्य समजलं नाही करत. तर तुम्हाला साहित्य समजलं ना? साहित्य काहीच नाहीये, सिंपल साहित्य आहे. हे 3 आहे. आणि आपल्याला हळद घ्यायचं आहे, गरम मसाला घ्यायचा, कारण हे वाईचा कवटा आहे ते येल्लो मध्ये असते, नेहमी तुम्ही बघितलं असेल. तुझ्या बोटासारखं. आपण त्याच्यात काहीही मसाला वापरत नाही. तर तुझा आज पण आगरी कोळी मसाला नाही. आणि आगरी कोळी मसाला दाखवला नाही की तुम्ही मागवत नाही मंडळी. तर आपण दाखवूया. 250 ग्रॅम मध्ये पण आम्ही चालू केलेलं आहे. तर 250 ग्रॅम पॅकेट मध्ये पण आपण चालू केलेलं आहे. नक्की मागवायची इच्छा असेल तर मागवा तुम्ही. येस. हे बघा, मध्ये पण आहे. ह्याला बघा आम्ही स्टिकर नाही लावलाय, तुम्हाला कलर दिसून येईल बघा कसा झणझणीत कलर आलाय तो. झणझणीत कलर पण आहे. आणि आतापर्यंत आपले जे रिव्ह्यू आहे ते खूप चांगलं आहे. म्हणजे सर्वजण रेसिपीज आपल्याला शेअर करतात आणि आपण फोटो सोबत आणि आपण ते शेअर जास्त आवडलाय आपल्या मंडळीला, तर नक्की ऑर्डर करा. आपला अस्सल आगरी कोळी मसाला घरगुती प्रमाणे बनवलेला. मसाल्याच्या आधी जे तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघितले होते, लसूण, चिली आणि जिंजर, त्यांना आता आपण पेस्ट बनवून घेऊया ना त्याची. ओके. आणि पेस्ट बनवल्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे कढाईमध्ये. आणि पेस्ट जी बनवली ती टाकूया. एकदम सोपी रेसिपी आहे उमा, ही मी पण बनवली असती. कशाला एवढे कष्ट करते? तुला काय येते बनवायला उल्लू बनवण्याच्या ऐवजी? पण तरी बोटाला लागलाय तरी बापरे, तुझा नजर लागलाय ते. रेसिपी दाखवते आणि जळलेलं आहे मला वाटतं, एवढं उकलवलं नाही. जळलेलं नाहीये, साइड मध्ये आधी पकडतात ना. हे बघ, हे झालंय. गॅस कमी ठेव. नाही, गॅस कमीच आहे. चायनीज झालाय तो. चायनीज झालाय. चायनीजचा कसं बर्न्ड देतात ना ते, बर्न्ड गार्लिक.
अच्छा, बर्न गार्लिक. तसा पण मस्त शिजवायचंच आहे आपल्याला. ओके, हे बघा याचे जे रॉ स्मेल राहील ना, मस्त आला सुगंध. स्मेल असतात ना गाबोलीचा, ते जाण्यासाठी आपण जिंजर आणि गार्लिक जे आहे, लसूण आणि अद्रक जास्त प्रमाणे घेतात, म्हणून ते रॉ स्मेल जाणार. जिंजर गार्लिक जास्त असल्यावर चव पण खूप चव पण चांगलं येईल. आता हे बघा, आता पेस्ट बघा कशी झाली. तर मला वाटतं ठेचासारखं वाटतं. ठेचाच आहे काइंड ऑफ. मिरची जास्त घाल ना, कारण आपण दुसरा मसाला नाही टाकणार ना, म्हणून मिरची टाकायलाच पाहिजे. तर ही जी रेसिपी तुम्ही बनवताय, आधी मी सांगितलंय का माहिती नाही, पण एखाद्या आमटा सोबत ट्राय करा, आवडेल तुम्हाला. त्याच्यासोबत खायची मजा वेगळी असते. आमट, अंड्याची बुर्जी पण खाऊ शकतात, भाकरी, राईस, खूप काय खाऊ शकतात. अंड्याची बुर्जी आणि हे नाही, आमटा सोबत. तेव्हाच तर तुला चिरी माशाचं बनवायला सांगितलं. तू तर नेहमी मला बुर्जी दे करत असते. नाही, तू नेहमी चिडत असतेस ना, म्हणून तुला चिरी माशाचं बनवायला सांगितलं मी. तर आता याला शिजवून घेऊया आपण. आणि त्याच्यामध्ये टाकूया आपली हळद आणि गरम मसाला. दॅट्स इट. एवढंच टाकायचंय. येस, एवढंच टाकायचं. सिंपल रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतात. आपल्या बायकोला बनवून द्या. यो तर काय बनवून नाही देणार, तुम्ही तरी बनवून द्या. यो नाही, आहो तर काय बनवून नाही देणार. आहो तर काय बनवून नाही देणार, पण तुम्ही प्रयत्न करा. तर आता गाबोली उमा जास्त आहे, एवढी सर्व टाकणार आहेस तू? ते होऊन जाईल. ए फॉर ऍपल. अरे ते चिरी मिरी होऊन जाईल. अच्छा, चिरी मिरी होऊन जाईल. आणि तुला आवडते पण ना. पण असं नको व्हायला ना की कांदा जास्त गाबोली कमी. कांदा नाहीच याच्यात. ठीक आहे, मॅन इज इम्पॉसिबल. चला आता गरम पाणी टाकायचं. इम्पॉसिबल. टाक, गरम पाणी टाकूया. मिशन इम्पॉसिबल, टॉम क्रूज. गरम पाणी का टाकायचं? कारण थंड पाणी नाही टाकायचं म्हणून. गरम पाणी टाकायचं कारण आपल्याला हे शिजवायचं आहे ना, आपण डायरेक्ट ते शिजवणार नाही, म्हणून आपल्या गरम पाणी उकळून घ्यायचं एकदा. थंड पाणी टाकलंस तरी उकलेलच ना. नाही, थंड पाणी नाही टाकायचं. नेहमी आपण जेवण बनवताना गरम पाणीचाच वापर करायचा, त्याने चव जी आहे ते जाणार नाही. चव जी आहे ती त्या तव्यामध्येच, भांड्यामध्येच अडकून राहते. देयर इज सायकॉलॉजी बिहाइंड एव्हरी रेसिपीज. अनायाला पण सायकल चालवायला जायचं आज संध्याकाळी. सायकॉलॉजी. तेच, सायकल चालवायला जायचं. आणि टाकूया चवी अनुसार मीठ पण टाकूया आपण. बडबड कमी करा, रेसिपी जास्त करा. तर एक फोन आला होता, त्याच्यामध्येच बघताय तुम्ही उकला आलेला आहे. आणि आता आपण टाकणार आहोत गाबोली. डायरेक्ट टाका, याला काही चॉप वगैरे काही करायचं गरज नाहीये, डायरेक्ट होऊन जातात त्याच्यात. ओके, बस झाली, जास्त पूर्ण नको टाकू, थोडीच टाकू. अजून टाक थोडी. बस इनफ. आता काहीही करायचं नाहीये, थोडासा पावभाजी सारखं याला स्मॅश करायचा प्रयत्न करा थोडासा, तरी पण ते सुटून जाईल एकमेकांना आणि बुर्जीचा टेक्स्चर घेऊन येईल तो. तर पावभाजी या कढाईमध्ये करतात का? पावभाजीच्या सारखं कढाई नाही सांगितलं मी. पण काय करायचं नाही, आता उकाला घ्यायचंय, मस्त उकाला घ्यायचंय आणि शिजवायचंय त्याला. आणि शिजवायचं आहे. येस, गॅस इजवायचं नाहीये, गॅस चालू ठेवून त्याला शिजवायचंय. आणि थोडे वेळ नंतर याची टेक्स्चर काय होणार आहे ते तुम्हाला दाखवते. ओके, तर आता थोड्याच टाइमाने भेटूया. आणि झाली ना रेसिपी झाली. आणि आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि ते गार्निश करायला ना. आणि जसं मी नेहमी विसरते, काय, चिंचचं पाणी मी का घेतलंय तुम्हाला सांगते मंडळी. आपले जे गणेश दादा आहे, डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी, त्यांच्या आईने आपल्याला चिंच आणलेला गावातून, बरोबर ना. तर कोकम नाहीये माझ्याकडे, तर त्याऐवजी मी चिंच टाकणार आहे. दिस इज नॉट कंपल्सरी, पण इन्ग्रेडियंट मध्ये तू दाखवलं पाहिजे होतं चिंचचं पाणी. बरोबर. पण त्यांना क्रेडिट द्यायला तिने सस्पेन्स ठेवला होता. तर थँक्यू गणेशच्या आईला. आणि गणेश मित्र आपला डिनर विथ सेलिब्रिटी, नक्की चॅनलला भेट द्या. सुंदर सुंदर व्हिडिओज, पॉडकास्ट करत असतो नवीन आपल्या मराठी आगरी कोळी भावांसोबत, तर नक्की भेट द्या. डिनर विथ सेलिब्रिटी आलेला आहे. आता बघा कसं होत चाललंय ना, गाडा आता हे होत ये शिजून येणार. मस्त, एकदम टेम्पटिंग वाटतंय. नक्की ट्राय करा मंडळी. आपल्या मार्केटमध्ये जाताय ना तुम्ही, फिश मार्केटमध्ये, त्या ताई लोकांना जर तुम्ही रिक्वेस्ट केली की मला वाईची कवटा आणून दे, तरी त्या आणून देतील तुम्हाला. हे बघा,
तर तुम्हाला ससून डॉकलाच जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी मार्केट पर्यंत मागवू शकता. तर मंडळी तुमच्याकडे बोल, तर तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका. पण माझ्याकडे मस्त मस्त चिंच आणि खूप सुंदर चिंच दिलेला आहे, सगळ्यात वापरते, मला खूप आवडते. अरे वा. तर खूप स्लो ठेवूया आणि आपण याला शिजवत ठेवूया. यू कंटिन्यू. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा, आणि आवडली असेल तर उमासाठी नाही पण माझ्यासाठी लाईक करा, कारण मी घेऊन आलोय. उमासाठी नका करू, माझ्यासाठी करा, काही प्रॉब्लेम नाहीये. भडकत नाही आली. नाही, मुलगी हुशार झाली, मुलगी शिकली. त्याच टायमाने तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि एकदम चिकचिकीत जशी पाहिजे तशी झालेली आहे. वाटते ना एकदम भारी. तर आपण याला आज चिरी माशाच्या आमटासोबत खाऊया. धन्यवाद उमा, खूप चांगली रेसिपी दाखवण्यासाठी. ओ मेरे हमराई, मेरे हाथ थामे रहना, दुनिया चाहे बदले तुम ना बदलना. एकदम सोपी रेसिपी होती म्हणून जास्तच. चला या आता मंडळी जेवायला. कही बीते ना ये बाते, कही बीते ना ये दिल, गाता रहे माझा दिल. सब लिरिक्स खराब है इसका. तर मस्त एकदम रोमॅन्टिक डान्स करत करत आपण रेसिपी बनवलेली आहे वाईच्या कवटाची, आणि सोबत चिरी माशाचा आंबाट, कांदा लिंबू आणि ओमानी भाजलेली भाकरी. न भाजलेली, ते तू न विसरू नको दरवेळी. ओके, न भाजलेली भाकरी सगळं करते ना मी. एक भाकरी केलं तर माझा व्हॅल्यू काय राहणार? भाकरी नाही केलं तर, भाकरी केलं तर माझं व्हॅल्यू काय राहणार? तू बोलणार हिला सगळं येते, काहीतरी असं ठेवायला पाहिजे ना. नाही येते तसं नाही येत, नाही तर तू फ्लॉलेस काय बोलतात त्याला, म्हणजे न डिफेक्टिव्ह असं काहीतरी होशील. तू जे बोलते ते तुला समजते. तर मंडळी या जेवायला उमानी बनवलेला मस्त एकदम वाई माशाची कवटान सोबत. खरंच एकदम सुंदर. आवडेलच आवडेल तुम्हाला रेसिपी. कॉम्बिनेशन भारी आहे ना. आवडत आहे. हल्दीमध्ये पण अशी बनवतात ना, जबरदस्त. ऑसम. येस, हल्दी मधला चव काहीतरी वेगळा आहे प्रणिता. त्यांची मास्याचे पण चव वेगळं आहे, त्यांची जेवणाचं चव वेगळं आहे. त्यांचे ते घोल मासा असते ना, त्यांचे काहीतरी वेगळंच असतात. तर मंडळी कशी वाटली रेसिपी तुम्हाला, आणि आमचा डान्स नक्की कॉमेंट करा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजकाल तुम्ही लाईक करायला खूप कंजूसी करतायत. नक्की लाईक करा. आणि आपला आगरी कोळी मसाला प्रॉन्स पिकल मागवायची इच्छा असेल तर नक्की मागवा. आपण दर आठवडी एक साडी पण गिफ्ट देत असतो लकी ड्रॉ मध्ये. अजूनपर्यंत मागवला नसेल तर नक्की मागवा. आम्ही नागपूरला पण जाणार आहे साडी घेऊन. येस, तर आता कमिंग सिरीज मध्ये आपला नागपूर सिरीज दिसणार आहे लवकरच. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.